आज आपण परत फॉरगिव्हनेस साधना करणार आहे. फॉरगिव्हनेस मेडिटेशन करणार आहे. फॉरगिव्हनेस मेडिटेशन आपल्या सगळ्यांसाठी का गरजेचं आहे? कारण आयुष्याच्या एकेका प्रवाहात वाहताना, एक एक दिवस, एक एक क्षण काढताना, कधी कधी जाणतेपणे, कधी कधी अजाणतेपणे, नोईंगली और अननोईंगली आपण कोणाला ना कोणाला दुखवत असतो. आणि तशीच कंडिशन दुसरीकडनं आपल्याला मिळत असते. म्हणजे समोरचा व्यक्ती जो आपल्या ओळखीचा असू दे किंवा नसू देत, तो कोणी पण असू शकतो. आपल्या घरातला एखादा व्यक्ती, आपल्या ऑफिसमधला एखादा व्यक्ती, किंवा आपण रस्त्यावर गेल्यानंतर जाताना सिग्नलवर भेटलेला एखादा व्यक्ती. कोणीही एखादा थर्ड पर्सन किंवा तिसरा व्यक्ती हा आपल्याला जाणतेपणे किंवा अजाणतेपणे दुखवत असतो, किंवा त्याच्या एखाद्या ऍक्शन्सनी, त्याच्या वर्ड्सनी, त्याच्या वागण्याने आपण दुखावल्या जात असतो. जेव्हा आपण दुसऱ्याला दुखवतो तेव्हा त्या गोष्टींचा आपण जास्त विचार करत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की आपण बरोबरच आहोत. आय एम ऑलवेज करेक्ट, आय एम ऑलवेज राईट. पण तशीच गोष्ट जर समोरचा व्यक्ती वागत असेल आपल्यासोबत, तर आपण लगेचच दुखावल्या जातो. आणि आपल्याला असं वाटतं की नाही, याचं वागणं बिलकुल बरोबर नाहीये, हा असा कसा वागतो आहे, हा असं कसं म्हणतो आहे. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी घडत असतात. पण या दोन्ही गोष्टी जेव्हा घडत असतात ना, तेव्हा ऍक्च्युली एक एक बॉल आपल्या माइंडवर, आपल्या सबकॉन्शियस माइंडवर पडत असतो. याचं सिम्पलचं एक्झाम्पल जर घ्यायचं, तर एखादा बॉल आपण लहानपणी नाही का, ते चेंडू टप्पावाला असं खेळायचो. समजा एखादा चिखलाने भरलेला बॉल आहे, कोणी आपल्याला बोलतंय किंवा आपण एखाद्याचा राग करतोय, आपण कोणाशी रागाने बोलतोय, म्हणजे काय, तर चिखलाने भरलेला बॉल. तो चिखलाने भरलेला बॉल जर मी भिंतीवर फेकला, म्हणजे माझ्या सबकॉन्शियस माइंडवर आला, तर तो बॉल काय करतो, तर त्याचा एक प्रिंट, तो चिखलाने माखलेला आहे म्हणजे चिखल थोडासा त्या भिंतीला लागणार डेफिनेटली. म्हणजे त्या बॉलचा एक प्रिंट जो आहे, इम्प्रिंट जो आहे, तो त्या भिंतीवर डेफिनेटली येणार. भलेही तो बॉल तिथनं चालला गेला, पण तो बॉल तिथे लागला होता हे आपल्याला कसं कळतंय? कारण तिथे तो चिखलाचा तेवढा भाग मला दिसायला लागलाय. असाच परत एकदा बॉल आला तर दुसरा एक पॅच मला तिथे दिसेल. परत तिसरा बॉल आला, तो पॅच मला तिथे दिसेल. आणि एक स्वच्छ कोरी भिंत, प्रत्येक बॉल नंतर एक एक पॅचचं इम्प्रिंटिंग मला दाखवत जाईल आणि ती स्वच्छ कोरी भिंत हळूहळू काळी काळी व्हायला लागेल. एक्झॅक्टली तसंच आपल्या सबकॉन्शियस माइंडचं होत असतं. जेव्हा आपण कोणाचा राग करतोय, कोणाला बोलतोय, ठीक आहे ना, अननोईंगली बोलत असतो, काही मुद्दाम नाही. कधी कधी हे काय रे, कसा चालला रे, कशी गाडी चालवतोय, एवढं साधा. कुठला तो व्यक्ती तो गाडी चालवून गेला, त्याचा राग आपण केला किंवा त्याच्याबद्दल आपण एखादा असं कटू शब्द वापरला, तर अगेन दॅट बॉल हिट्स दॅट वॉल, असं आपण डेफिनेटली समजू. आणि ते जे स्टेटमेंट होतं, ते स्टेटमेंट माझ्या सबकॉन्शियस माइंडवर एक इम्प्रिंटिंग देऊन जातं. आणि आपण त्या दिवशीच काय म्हटलं होतं, की वी आर द क्रिएटर ऑफ आवर ओन डेस्टिनी. आपण आपल्या भाग्याचे विधाते आहोत, असं आपल्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण नेमकं काय करतोय, आपण जेव्हा आपलं लाईफचा कर्मा क्रिएट करतोय, ठीक आहे ना, तर त्या कर्माचं एक इम्प्रिंटिंग आपल्या सबकॉन्शियस माइंडवर असतं. आणि त्या इम्प्रिंटिंगची जी एनर्जी निघत असते, तशाच गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला लागतो आणि आपली लाईफची जर्नी त्याप्रमाणे सुरू होते. आणि वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स, वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळे इश्यूज आपण आपल्या लाईफमध्ये फेस करायला लागतो. कधी कधी हा ट्रॉमा फॉर्ममध्ये आपल्या याच्यात असतो, कधी कधी तो एन्झायटी फॉर्ममध्ये आपल्या याच्यात असतो, कधी कधी तो द्वेष किंवा हेट्रेड या फॉर्ममध्ये आपल्या याच्यात असतो. या सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. आणि या गोष्टी आपल्याला हळूहळू स्वच्छ करायच्या आहेत. ती भिंत खूप घाण आहे म्हणून आपण भिंत काढून फेकत नाहीये. तर आपण काय करतोय, तर आपण त्या भिंतीवरचे सगळे जे बॉलचे टप्पे आहेत, इम्प्रिंट्स आहेत, ते पुसण्याचा प्रयत्न करणार आहे.
ते पुसायचा प्रयत्न करायचा म्हणजे पॉवरफुल ब्रश माझ्या हातात असला पाहिजे, स्पॉन्ज माझ्या हातात असला पाहिजे, साबणाचं सुंदर असं मस्त जबरदस्त पाणी माझ्या हातात असलं पाहिजे. तेव्हाच आपण ही गोष्ट व्यवस्थित करू शकतो आहे. कारण आपण भिंत चेंज नाही करू शकत. माझं सबकॉन्शियस माइंड खूप भरलंय म्हणून काढून मी त्याला फेकू नाही शकत आहे. तर माझ्या सबकॉन्शियस माइंड मधल्या या सगळ्या गोष्टींना मला हळूहळू क्लीन करायचं आहे. ठीक आहे ना, स्वच्छ करत जायचे आहेत. जेणेकरून जसं माझं सबकॉन्शियस माइंड मधली ही घाण स्वच्छ होईल आहे, माझ्या लाईफचे ऑब्स्टॅकल्स पण आपोआप निघायला लागतील. आणि तो रस्ता अगदी स्वच्छ सुंदर मोकळा होणार आहे आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागतील आणि हळूहळू आपल्यासमोर मार्ग दिसायला लागतील. स्वच्छ मार्गांमधनं गोष्टी आपोआप आपल्याजवळ यायला लागतील. आपण आज इथे सगळेजण आहोत, ठीक आहे ना, आणि आपल्या सगळ्यांचे वेगवेगळ्या फ्रंटवर ज्याला म्हणू लढाई सुरू आहे. कोणी फायनान्शियल फ्रंटवर आहे, कोणी हेल्थ फ्रंटवर काम करतंय, कोणी रिलेशनशिप फ्रंटवर काम करतायत. पण या सगळ्यांना जे काही आपण बघतोय की अँगल वेगवेगळे दिसतात आहेत, फ्रंटवर जी लढाई सुरू आहे ही वेगवेगळ्या याच्यात आहे. पण या सगळ्या लढाईसाठी मेन एक सोल्युशन आहे टू क्लीन्स युअर सबकॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये राग, द्वेष, आपण दुसऱ्याबद्दल केलेला किंवा दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेला केवळ आपण स्वतःलाही दोष देत असतो. तर आपल्या स्वतःच्याही दोषांचे जे काही इम्प्रिंट्स आले आहेत हे स्वच्छ करायचे आहेत. कारण आपण ठरवलेलं आहे की वी आर वेलकमिंग अबंडन्स अँड प्रॉस्पॅरिटी इन अवर लाईफ. मग वेलकम करतो आहे ती गोष्ट, ती अष्टलक्ष्मी जर माझ्या लाईफमध्ये आणायची आहे तर मला माझ्या घराची स्वच्छता तर केलीच पाहिजे ना. म्हणजे मला माझ्या सबकॉन्शियस माइंडची स्वच्छता डेफिनेटली केली पाहिजे. मग ही स्वच्छता करायची आहे म्हणजे काय करायचं आहे, तर मला तो पॉवरफुल प्रकाश, ती पॉवरफुल योजना युटिलाइज करायची आहे. काय बाबा, तर दुसऱ्यांना क्षमा करणे, दुसऱ्यांना क्षमा मागणे आणि स्वतःलाही क्षमा करणे. तर फॉरगिव्हनेस हे जे मेडिटेशन किंवा ही जी क्षमा साधना आहे, ही क्षमा साधना म्हणजेच स्पंज साबणाचं पाणी, त्या स्पंजनी साबणाच्या पाण्याने आपण ती भिंत स्वच्छ करतो आहे असं इमॅजिन करत राहायचंय. ते साबणाचं पाणी गेल्यानंतर परत एकदा व्हाईट वॉश आपण करत असतो. म्हणजेच आपण ती दिव्य गुलाबी ऊर्जा, जी प्रेममय गुलाबी ऊर्जा असते, त्या प्रेममय गुलाबी ऊर्जेनी स्वच्छता करून आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिचार्ज करत असतो, असा विचार आपल्याला करायचा आहे. जेव्हा मेडिटेशन करतो आहे तर आपण म्हणतोय की ज्यांनी मला दुखवलं मी आधी त्यांना क्षमा करतोय आणि त्यांच्याकडे आपण प्रेममय अशी ऊर्जा पाठवतोय. क्षमा करतोय म्हणजे आपण साबणाच्या पाण्याने ती भिंत स्वच्छ केलेली आहे आणि ती गुलाबी ऊर्जा जेव्हा आपण पाठवतोय म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिचार्ज करतोय आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला पण रिचार्ज करतोय. असं आपल्याला इमॅजिन करत जायचं आहे. आणि हे इमॅजिनेशन डेफिनेटली करा, नुसतं ऐकू नका, डोळे बंद करू नका आणि ऍक्शन करू नका. तर त्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली व्हिज्युअलाइज करायच्या आहेत मनातल्या मनात, डोळ्यासमोर. म्हणजे अक्षरशः व्हिज्युअलाइज करा. जेव्हा पहिल्यांदा येतं मेडिटेशनमध्ये की बाबा हे जे ज्यांना मी दुखवलेलं आहे, ठीक आहे, किंवा ज्यांनी मला दुखवलेलं आहे, काही आपण एकदा घेऊया ज्यांना मी दुखवलेलं आहे. तर मी ज्यांना दुखवलेलं आहे मी लहानपणापासून माहिती नाही किती लोकांना दुखवलेलं आहे. पण या क्षणी मला माहितीये की गेल्या आठवड्याभरात माझ्यामुळे जाणतेपणे किंवा अजाणतेपणे कोण कोण दुखवलं गेलं. अजाणतेपणे कोण दुखवलं गेलंय मला नाही माहिती. मी इमॅजिनरी एक ब्लॅक आकृती जी आहे, काळ्या रंगाची एक मनुष्य, ह्युमन बिंगची आकृती मी इमॅजिन करणार. पण जाणतेपणे जर मी कोणाला ओरडले आहे, आपला मुलगा, बच्चा, आजूबाजूचे आपले जसं मिस्टर असतील, स्पाऊस ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा मित्र मैत्रिणी कोणी पण असू दे, घरातली व्यक्ती, तर त्याला लिटरली इमॅजिन करा. आणि आपल्या हातातनं ती दिव्य ऊर्जा जेव्हा निघतेय, गुलाबी ऊर्जा, तर त्या व्यक्तीजवळ जातेय, ती त्या व्यक्तीला शांत करते आहे, असं डेफिनेटली इमॅजिन करायचं आहे. त्या व्यक्तीचा चेहरा पूर्ण व्यवस्थित इमॅजिन करून त्याला प्रकाश द्या. जेवढे आठवतात आहेत तेवढेच. नाही कोणी आठवत आहे, एकच व्यक्ती आठवला तर एकाच व्यक्तीला द्या. तुम्ही कोणाकडनं दुखवल्या गेले आहात, तर ज्यांनी तुम्हाला हर्ट केलं आहे असे खूप व्यक्ती असले तर सगळ्यांना तुम्ही एका रांगेत इमॅजिन करू शकता. बघा त्यांच्याकडे प्रेमाने. नाही तर 7 दिवस आधी कोणी केलेलं आहे त्यांना आठवा आणि त्यांना उभं करा आणि त्यांच्या थ्रू त्यांच्यावर ती प्रेममय ऊर्जा जी आहे ती तुम्हाला द्यायची आहे.
आणि हे व्यवस्थित इमॅजिन करा. कारण जेव्हा आपण चित्ररूपाने इमॅजिन करून, ठीक आहे ना, पूर्ण कल्पना करून त्या व्यक्तीला, त्या घटनेला समोर आणून काम करतो, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड जास्तीत जास्त लेवलवर क्लीन्स होतं. ठीक आहे ना. तर ही मेटाफोरिक कंडिशन डेफिनेटली आपल्याला करायची आहे. की समजायचं की आपण पूर्ण ती भिंत स्वच्छ करतोय, त्या भिंतीला परत व्हाईट वॉश करतोय, हे छानपैकी चकाचक रंग दिलेला आहे, ठीक आहे, पिंक कलरचा रंग दिलाय असं समजा. आणि ती भिंत परत स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे. ठीक आहे ना. तर आपण या पद्धतीने इमॅजिन पण करणार आहे, आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट आली पाहिजे हा प्रयत्न करणार आहे. आज नाही येणार आहे, तर पुढच्या सोमवारी जेव्हा करू तेव्हा करण्याचा प्रयत्न करू. पण सतत सतत ते इमॅजिनेशन मध्ये थोडं जायचंच आहे आपल्याला. ठीक आहे ना. तर आपण फॉरगिव्हनेसची जी मेडिटेशन किंवा क्षमा साधना जी आहे, ही क्षमा साधना करणार. मी इथे शेअर करते आहे. डोळे बंद करायचे आहेत आपल्याला आणि म्यूट करून द्या तुमचे व्हिडिओज तोपर्यंत. आत्मा नमस्ते. क्षमा साधना. आपण सगळे एक आहोत. आपण सगळे ईश्वराचे मुले आहोत. आपण सगळे विकासाच्या मार्गावर जात आहोत. या विकासाच्या मार्गावर असताना आपण सगळेजण चुका करतो. कधीतरी आपल्याला कोणी दुखावतं, त्रास देतं. या त्रासातून त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. नकारात्मक भाव निर्माण होतात. या नकारात्मक व त्रासदायक आठवणी मनात साठवून राहतात. या साठवलेल्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होते. जर आपल्याला असे वाटते की आपल्या आयुष्यात सुख, शांती, संपत्ती असावी, तर क्षमा ही करायलाच हवी. हे ईश्वरा, मला क्षमा करण्याची सद्बुद्धी व दिव्य शक्ती प्रदान कर. आता दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेत आणा आणि मनापासून क्षमा करा. क्षमा करा अशा सर्व व्यक्तींना ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, दुखवलेला आहे, ज्यांच्याविषयी आपल्या मनात द्वेष अथवा नकारात्मक भाव आलेले आहेत. मनातल्या मनात त्या व्यक्तींची नावे घ्या. त्या व्यक्तींना आपल्यासमोर उभे आहेत अशी कल्पना करा. आपल्या हृदयासमोर दोन्ही हात जोडा आणि त्या व्यक्तीला उद्देशून म्हणा, आत्मा नमस्ते. मी आपल्या दिव्य स्वरूपाला नमन करत आहे. आपण सगळे त्या परमपिता परमात्म्याची मुले आहोत. आपण त्या सर्वोच्च परब्रह्माचे संतान आहोत. आपण सगळे चुका करतो आणि आपण सगळे विकसित पण होतो. तुमच्या दोन्ही हातातनं गुलाबी ऊर्जा निघते आहे, गुलाबी प्रकाश निघतो आहे आणि तो त्या व्यक्तींच्या जवळ जातो आहे. म्हणा, मी तुम्हाला क्षमा करते आहे. तुमच्याद्वारे दिलेल्या दुःखाला, कष्टाला मी विसरते आहे आणि मी तुम्हाला क्षमा करते आहे. तुमच्यासोबत व माझ्यासोबत शांतता सदैव नांदो. भगवान तुम्हाला आशीर्वाद देवो. भगवान नेहमी तुमच्या सोबत असो. शांतता तुमच्या चारी बाजूने नांदो. ओम शांती शांती शांती. ओम. ओम शांती शांती शांती. ओम. ओम शांती शांती शांती. ओम.
ओम शांती शांती शांती. ओम. कट कट कट. आता स्वतःला त्या व्यक्तींपासून निर्मुक्त करा. चला आता अशा व्यक्तींची क्षमा मागूया ज्यांना आपण दुःखी केलेले आहे, त्रास दिलेला आहे, जे आपल्यामुळे दुःखी झालेले आहेत, ज्यांच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भाव आलेले आहेत, ज्यांच्या दुःखाच्या कसोटीच्या काळात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे, त्यांना मदतीचा हात देऊ शकलो नाही. हे ईश्वरा, विकास पथावर असताना आम्ही त्रास दिलेल्या व्यक्तींची क्षमा मागण्याची सद्बुद्धी आम्हाला दिलीस, याबद्दल तुझे आभार मानते. दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेत आणा. आपण अशा सर्व व्यक्तींची क्षमा मागूया ज्यांना आपण त्रास दिलेला आहे. कल्पना करा, त्या सगळ्या व्यक्ती तुमच्या समोर उभ्या आहेत. त्या सगळ्या व्यक्तींना हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा, आत्मा नमस्ते. आपल्यामध्ये असलेल्या दिव्य परमात्मा स्वरूपाला मी नमन करते. हातातनं गुलाबी ऊर्जा निघते आहे व ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते आहे. त्यांच्यापर्यंत ज्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भाव आहे. आपण त्या सगळ्यांना क्षमा मागूया. मी केलेल्या सगळ्या चुकांसाठी मी तुमची माफी मागते आहे. मला क्षमा करा. हृदयातनं मी माझ्या सगळ्या चुकांना स्वीकार करते आहे आणि तुमची क्षमा मागते आहे. भगवंत आपल्या सोबत आहे. भगवंत आपल्याला आशीर्वाद देत आहेत. तुमच्या मधल्या दिव्यतेला मी नमन करते आहे. तुमच्यातल्या आत्म्याला मी नमन करते आहे. मला क्षमा करा. शांती सदैव तुमच्या सोबत व माझ्या सोबत नांदो. ओम शांती शांती शांती. ओम. 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 कट कट कट. आता त्यांना निर्मुक्त करा. हे ईश्वरा, आम्ही मान्य करतो की विकास पथावर असताना आम्ही काही चुका केलेल्या आहेत. अशा चुका आमच्या हातून झाल्या आहेत की ज्यामुळे आम्ही स्वतःला माफ करू शकत नाही आणि स्वतःला माफ न करू शकल्यामुळे, माफी न मागितल्यामुळे आमच्यामध्ये षडरिपू जागे झालेले आहेत. त्यामुळे आमची प्रगती खुंटलेली आहे. हे ईश्वरा, आम्ही यापुढे कोणालाही कधीही दुखवणार नाही व कोणाचेही दुःख सोबत घेऊन जगणार नाही. आपल्या आत व आजूबाजूला केवळ शांतता नांदो. ओम शांती शांती शांती. ओम. ओम शांती शांती शांती. ओम. ओम शांती शांती शांती. ओम. ओम
शांती शांती शांती. ओम. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत हृदयाच्या जवळ आणा. त्या परमात्म्याला नमस्कार करा. सगळ्या सत्पुरुषांना नमस्कार करा. स्वतःला नमस्कार करा आणि म्हणा, धन्यवाद आत्मा, नमस्ते.